जय शिवराय मित्रांनो 2023 सोयाबीन पीक विमाबद्दल माहिती घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यामधील 57 मंडळ हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. तर त्यांचे जे अंतिम पीक कापणी अहवाल जे आहे त्यामध्ये अकोलामधील सर्व महसूल मंडळ हे पात्र झालेले आहेत. तर यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील सर्वच महसूल मंडळ हे सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. आणि नाशिकमधील सर्वच तालुके हे पात्र झालेले आहेत. नेवासा तालुका जे आहे त्याला सर्वात जास्त पीक विमा मंजूर झालेला आहे. तर नेवाशासाठी 160 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. आणि चांदवड तालुक्यासाठी 100 कोटी मंजूर झालेले आहेत. तर चांदवड तालुक्यामध्ये शेतकरी जे आहेत ते 61,600 एवढे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. देवळा या तालुक्यामधील 36,000 शेतकरी पात्र झालेले आहेत. देवळा तालुक्यासाठी 57 कोटी मंजूर झालेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामधील अंतिम पीक कापणी अहवालामध्ये सर्वच तालुके हे मंजूर झालेले आहेत. सोयाबीन या पीक विम्यासाठी जे हे 4 जिल्हे आहेत सरसकट पात्र झालेले आहेत. बाकीचे जिल्हे जे आहे ते आपल्याला कृषी विभागाकडून माहिती मागवली आहे, आणखी माहिती मिळाली नाही आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे जालना या जिल्ह्यासाठी जे आहे ते वाटप झालेलं आहे. काही बाकी आहे तेही वाटप चालू झाले आहे. आणि हा जो पीक विमा आहे मध्यंतरी नुकसान क्लेम पीक कापणी सरसकट आणि 75% हा पीक विमा मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 7,170 कोटी पीक विम्यासाठी मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 3,700 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. बाकीचे जे आहेत ते वाटप बाकी आहे, ते वाटप सुरू झालेले आहे. तर आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आपल्या महसूल मंडळाचे पीक कापणीची अहवाल जो आहे तो आपल्या पीक विम्यासाठी पात्र आहे की नाही यासाठी आपण मागणी करावी. आपल्या तालुक्यासाठी ही माहिती कृषी अधिकाऱ्याकडे आणि कृषी विभागाकडे अवेलेबल असते. तर आपण आपल्या कृषी विभागाकडे ही माहिती मागवून घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या जिल्ह्यातील आहेत आणि आपल्या जिल्ह्याच्या अंतिम पीक कापणी अहवाल जो आहे ते आपलं मंडळ पात्र आहे की नाही यासाठी कमेंटमध्ये आपला जिल्हा आणि मंडळ नक्की करा कमेंटमध्ये. आणि आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब नक्की करा.